नमस्कार. लेनोरा माइंड युन कन्सल्टंट्स प्रस्तुत एन्हान्सिंग हॅपीनेस या सिरीजच्या आजच्या 7व्या भागात मी वीणा दिघे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपल्या आयुष्यात सगळं काही छान चाललेलं आहे. आपली सगळी इती कर्तव्य आपण व्यवस्थित पार पाडलेली आहेत आणि पाडतो आहोत. आपली माणसं देखील आपल्या सोबत आहेत. असं असताना सुद्धा कधी कधी आपल्याला एकटेपणा जाणवतो, एकाकीपणा जाणवतो. लोनलीनेस या मानसिक समस्येबद्दल आज आपण बोलणार आहोत. डॉक्टर सीताराम कोल्हे सरांना सर्वप्रथम मला हेच विचारायचं आहे, लोनलीनेस ही मानसिक समस्या नेमकी काय आहे? लोनलीनेस ही एक सायकोलॉजिकल कॉन्सेप्ट आहे. हम्म, लोनलीनेसमध्ये व्यक्तीला उदास वाटणं, निष्क्रिय वाटणं, हम्म. त्याच्यानंतर त्याला काही करावंसं न वाटणं, अलिप्तता त्याला ठेवावीशी वाटते, नकारात्मक भावना त्याच्यामध्ये निर्माण होते. ही लक्षणं त्याच्यामध्ये दिसायला लागली तर आपण समजावं की याला लोनलीनेस फील होत आहे. अच्छा. आणि मग याच्यावर अशा भावना निर्माण झाल्यानंतर आपण सायकोलॉजीची मदत घेणं गरजेचं असतं. पण असं नेमकं वयाच्या कोणत्या टप्प्यावर ही भावना होऊ शकते? त्याला काही ट्रिगर असतो का? काही कारणं असतात का? आणि ते त्या त्या व्यक्तीने कसं ओळखायचं की ही एक मानसिक समस्या मला भेडसावते? आपण याच्या पूर्वीच्या भागामध्ये जसं एम्प्टीनेस पाहिलं आणि आता लोनलीनेस पाहतोय, त्याच्यामध्ये एक मायनर डिफरन्स आहे. लोनलीनेस ही भावनेला काही कुठलं वय लागत नाही. अच्छा. समजा ब्रेकअप झालं एखाद्या तरुण हो, मुलाचं, अगदी अगदी. तरी त्याला ते उदास येऊ वाटू शकतं. शकतं, फील होऊ शकतं. आणि मग अशा व्यक्तीला आपण सायकोलॉजीची मदत घेणं, त्याला आधार देणं, त्याच्यावर उपचार करणं गरजेचं असतं. कारण लोनलीनेस, एम्प्टीनेस, एन्झायटी आणि स्ट्रेस ह्या प्रायमरी लक्षणं आहेत. स्ट्रेस आपल्याला गरजेचा असतो काही काळासाठी, पण ज्यावेळेस हा लॉंग टर्म मध्ये ही गोष्टी वाढत जातात तर त्याचं रूपांतर मेंटल डिसऑर्डर मध्ये होतं. आणि मग त्या मेंटल डिसऑर्डर, पॅनिक अटॅक, एन्झायटी, न्यूरोसिस अशा मोठ्या मोठ्या डिप्रेशन सारखं मोठं मोठं गंभीर रूप धारण करतात. त्याला लॉंग टर्म ट्रीटमेंट, कधी कधी वर्षानुवर्ष त्याची ट्रीटमेंट आपल्याला घ्यावी लागते. आणि म्हणून ही लक्षणं जाणवल्यास सायकोलॉजीची मदत घ्यावी. कुठल्याही प्रकारच्या मेडिसिनची गरज नाही. तत्पूर्वीच ते आपण थेरपीच्या माध्यमातून आपण ह्या क्लायंटला आपण चांगलं पाथवर त्याला आपण आणू शकतो. आणि त्याची इती कर्तव्य जे आहे, त्याला जीवनामध्ये जे काही मिळवायचे त्यासाठी एक कम्प्लीट ह्युमन बिईंग आपण त्याला निर्माण करू शकतो. सर, या लोनलीनेसचे, एकटेपणाचे असे काही प्रकार पण आहेत का, म्हणजे इमोशनल किंवा हो, सोशल? याच्यामध्ये लोनलीनेसचे जसं इमोशनल आहे, सोशल आहे, त्याच्यामध्ये 3-4 असे स्पिरिच्युअल आहे, 3-4 प्रकार असे आहेत लोनलीनेसचे. काही उदाहरण सांगता येईल का आपल्याला की इमोशनल लोनलीनेस कोणाला आणि म्हणजे त्याचं काय कसं आहे तो? याच्यामध्ये कसं आहे मॅडम की त्या त्या टप्प्यावर आपल्या 6 इमोशन्स असतात. त्या कुठल्याही इमोशन्सला धक्का बसला, मग तो कोणत्या वयाच्या व्यक्तीला, लहान म्हणजे मुलगा, ॲडोलसन्स पासून तर ओल्ड एज पर्यंत कुणालाही ते जर समजा तो ट्रिगर झाला तर त्याला ते फिलिंग व्हायला सुरुवात होते. आणि मग ती जी लक्षणं 4-5 लक्षणं सांगितली ती जाणवायला सुरुवात होते. आणि मग त्याचं रूपांतर जर वेळेस उपचार नाही केलं तर गंभीर रूप धारण करू शकतं. म्हणजे कुठलीही मानसिक समस्या ही मानसिक आजारापर्यंत जाऊ न देता त्या समस्येचं निराकरण केलं तर नक्कीच आपण एका खूप मोठ्या आघातापासून वाचू शकतो आणि आपलं आयुष्य सुंदर, आनंदी, सुखकर राहण्यासाठी आपण मार्गस्थ होऊ शकतो. आणि यासाठी मदतगार असतात ते अर्थातच तज्ज्ञ सायकोलॉजिस्ट किंवा सायकोथेरपिस्ट. तर मंडळी, आजच्या भागात आपण इथेच थांबतो आहोत. एन्हान्सिंग हॅपीनेसच्या पुढच्या एपिसोडमध्ये अशा महत्त्वपूर्ण विषयावर आपण चर्चा करणार आहोत. सो ऐकत रहा. आज पुरता निरोप. नमस्कार.